ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीर्गुणः. भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण तृतीय अध्यायातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत. आणि या चिंतनामध्ये आज भगवंत अर्जुनाला सांगत आहे की या जगामध्ये कोणीही पुरुष असो तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, सर्वच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी पराधीन होऊन कर्म करीत असतात. एक म्हणजे अर्जुनाने जो काही मागे कर्मातून मुक्त होण्याची जी काही भाषा केली होती, अर्जुन जे बोलत होता की मी जे काही युद्धासारखं कर्म आहे ते युद्धासारखं कर्म करू नका, करणार नाही, किंवा तुम्ही मला त्यामध्ये ढकलू नका, अशा पद्धतीने अर्जुनाची जी काही भूमिका तयार झाली होती, किंवा अर्जुनाच्या मनामध्ये सांख्ययोग ऐकल्यानंतर सांख्ययोग श्रेष्ठ आहे आणि तरीही भगवंत मला कर्मामध्ये लोटत आहे, अशा पद्धतीने जी काही अवस्था, जी काही भावना निर्माण झाली होती, तर भगवंत त्याचं निराकरण करत आहे. आणि या श्लोकाच्या, या अध्यायाच्या सुरुवातीलाच पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाने आपल्या मनातली जी अंतःकरणातील जी काही भावना आहेत त्या समोर मांडलेल्याच आहे. त्या सांगितलेल्याच आहे की देवा, जर अशा पद्धतीने तूच जर असं बोलायचं, एकीकडे सांख्ययोग सांगायचं, एकीकडे ज्ञानयोग सांगायचं आणि दुसरीकडे आम्हाला अशा पद्धतीने कर्म करण्यास प्रवृत्त करायचं, मग आम्ही त्यामुळे भ्रमित होऊन जाऊ, किंवा काय करणं काय करू नये हे आम्हाला समजत नाही. त्यावेळेस भगवंत त्याला सांगतात की अरे अर्जुना, की या जगामध्ये कोणताही पुरुष केव्हाही क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. अरे तुमच्या आमच्या जीवनामध्ये श्वास घेणं हा सुद्धा एक कर्माचाच भाग आहे. काय, श्वास घेणं सुद्धा एक कर्माचा भाग आहे. प्रत्येक क्षणाला कर्म होतं, प्रत्येक क्षणाला कर्म घडत असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आपण एका ठिकाणी बसून राहिलो, हातपाय चालवले नाही आणि एकाच ठिकाणी राहिलो तर कर्म घडणार नाही, असं नाही. तुम्ही एका ठिकाणी बसून राहिले, एका ठिकाणी एकाच ठिकाणी हल्ले नाही, तरीही सुद्धा तुमच्या जीवनात कर्म घडत राहील. कारण खाणं पिणं याच्याशिवाय तर तुम्ही जगू शकणार नाही, तेही एक कर्मच आहे. अरे हात उचलून तुम्हाला तोंडापर्यंत न्यावं लागतो, ते कर्माशिवाय थोडं शक्य आहे. मग कर्म प्रत्येक गोष्टीमध्ये आहेच. एक क्षणभर देखील कर्माशिवाय मनुष्य राहू शकत नाही. म्हणून जर कर्म सोडून जर कोणी निष्कर्म होण्याचा प्रयत्न करत असेल तर ते जे काही निष्कर्म होणं आहे ते शास्त्राला मान्य नाही. तो एक आळशीपणा आहे की चला मला काहीच करणं नाही, या अशा वृत्तीला आळशीपणा म्हणतात. मग कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही. तुम्हाला कर्म करावंच लागेल, क्षणभर देखील आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. दुसरी गोष्ट की सर्वच पुरुष हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत आणि गुणाने पराधीन आहे. अरे
सत्व रज तम गुण, आपण सगळे प्रकृतीपासून उत्पन्न झालो आहे आणि जे काही गुण आहे त्या त्रिगुणातीत आपण आहे. या त्रिगुणाच्याच द्वारे आपलं काय सर्व चालतं आहे. म्हणून सत्व रज तम हे तिन्ही गुण आपल्यामध्ये आहे. म्हणून आपण कर्मातून बाहेर येऊ शकत नाही. कर्म हे आपल्याकडून घडणारच आहे. आता माऊली त्या संबंधानं काय चिंतन करतात ते बघू. माऊली म्हणतात, जो प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. माऊली म्हणतात, जोपर्यंत जीवाला शरीराचा प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्माचा त्याग करेन अथवा कर्म करेन असे म्हणणे अज्ञानपणाचे आहे. कारण जेवढे कर्म घडत असते तेवढे स्वभावतः सात्विक राजस तामस या गुणाच्या अधीन असतात. काय? जेवढे कर्म घडत असतात तेवढे सात्विक राजस तामस या गुणाच्या अधीन असतात. जोपर्यंत जीवाला शरीराचा प्रकृतीचा आश्रय आहे, अरे जोपर्यंत ही जीवात्मा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत त्या जीवात्म्याला शरीराचा प्रकृतीचा आश्रय आहे, तोपर्यंत हे जे काही कर्म आहे त्या कर्माचा त्याग होणे शक्य नाही. कारण शरीर म्हणल्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं, शरीर म्हणल्यानंतर शरीर अन्नमय कोशापासून तयार होतं. त्या शरीराला अन्नही लागतं, जलही लागतं आणि त्यामुळे अन्न ग्रहण करणे, जल ग्रहण करणे हा सुद्धा एक कर्माचाच भाग आहे. अरे तुम्हाला जेवण्यासाठी सुद्धा हातपाय हलवावंच लागतात. तुम्हाला हे शरीर जर टिकवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? कर्म करावेच लागतं. हे शरीर जर टिकवायचं नसेल तर तो भाग वेगळा आहे, पण तो जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म तुमच्याकडून घडत राहणार आहे. म्हणून म्हणतात ना, जरी साला संन्याशी तरी मध्यान्ही तोंडवाशी. एखादा संन्याशी जरी असेल तरीही सुद्धा त्या संन्याशाला दुपारच्या वेळेस म्हणा किंवा वेळेत सकाळी संध्याकाळी भूक लागणारच आहे. त्यालाही जेवण करावं लागणार आहे, तोही जेवण करणारच आहे. मग तुम्ही म्हणसाल महाराज, मग एखादा संन्याशी असेल, एखादा विधीही महात्मा असेल की जो या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे, तोही तर सर्वसामान्यासारखं कर्म करताना दिसतो, तोही सर्वसामान्यासारखा आहार घेताना दिसतो, तोही सर्वसामान्यासारखा जेवताना दिसतो. सगळ्या क्रिया त्याच्या ह्या सर्वसामान्य व्यक्तीसारख्या असतात, परंतु त्याच्या क्रियेमध्ये आणि आपल्या क्रियेमध्ये फरक असतो. तो कर्म करून कर्माच्या द्वारे निष्कर्म्य अवस्था ते प्राप्त केलेली असते. कारण ज्या वेळेस तो कर्म करतो त्यावेळेस त्या कर्मामध्ये त्याची आसक्ती नसते. नव्हे तर कर्म करणारा जो काही आहे तो मी नाही हा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. नेमकं होतं असं की आपण जे कर्म करतो तर आपण कर्माला आपण आपलं समजतो की कर्म मी करतो आहे, माझ्याकडून होत आहे, माझ्याकडून घडत आहे. अरे एखादी गोष्ट जर आपण केली तर आपण तिला असं आपल्या स्वतःवर अर्पित करतो की मी केली, माझ्यामुळे झाली, माझ्यामुळे हा फायदा झाला, माझ्यामुळे हा तोटा झाला. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझेपणा घालत राहतो. पण जो विधीही महात्मा आहे, जो नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झाला आहे, निष्कर्म झाला आहे, तो व्यक्ती कुठलंही कर्म केलं तर त्या कर्माला आपलं समजत नाही. एखादं चांगलं कर्म झालं म्हणून तो काही त्या चांगल्या कर्माला आपल्यावर आरोपित करत नाही की ते मी केलं म्हणून. एखादं कर्म त्याच्या हातातून चुकीचं जरी झालं तरीही तो ते स्वतःवर आरोपित करत नाही. चांगलं आणि वाईट या दोन्हीच्या तो पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे त्याला कर्मबंधन प्राप्त होऊ शकत नाही. तो निष्कर्म अवस्थेला प्राप्त झालेला असतो. म्हणजे कर्म करून सुद्धा त्याला कर्माचं बंधन प्राप्त होत नाही. परंतु जोपर्यंत आपण शरीर आहे तोपर्यंत प्रकृतीचा आश्रय घेतला आहे तोपर्यंत कर्म हे घडणारच आहे. आणि जेवढे म्हणून कर्म करतात ते स्वाभाविक सात्विक राजस तामस गुणाच्या अधीन असतात. 3 गुण आहेत, सात्विक राजस तामस, आणि तिन्ही गुणाच्या अधीन हे कर्म घडत असतात. ज्याची जशी प्रकृती आहे तशा पद्धतीने ते कर्म तो करत राहतो. एखादा सात्विक व्यक्ती असेल दान पुण्यादी कर्म करत, एखादा राजस असेल थोडा तो त्याच्या पद्धतीने राजसिक कर्म करत असेल, एखादा तामस असेल तर तामसिक कर्म तो करत असेल,
परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्माचा संबंध येतोच. आता पुन्हा माऊली म्हणतात, देखे विहित कर्म जे तुले ते तुले ते सगळेचे जरी ओसांडले तरी स्वभाव काय निमाली इंद्रियाचे. पुन्हा माऊली सांगतात की अरे बाबा, जसे जेवढे विहित कर्म आहे तेवढे कर्म जरी करवायचे सोडून दिले तरी इंद्रियाचा स्वभाव नष्ट झाले आहेत काय. अरे समजा तुम्ही तुमचं जे काही कर्म आहे ते कर्म सोडून जरी देण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या इंद्रियाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये काही परिवर्तन झालं का. नाही होणार. कारण विहित असो का निषिद्ध असो कोणतेही कर्म तुम्ही त्याचा त्याग केला तरीही तुमच्या इंद्रियाचा स्वभाव नष्ट होऊ शकत नाही. कारण इंद्रिय कितीही केले तर काय आहे तर प्रकृतीच्या अधीन आहे. आणि तुमचे जे काही इंद्रिय आहे ते इंद्रिय याच्यावर झालेले संस्कार, त्या संस्कारामुळे ते त्यांचं कर्म करत राहणार आहे. जसे ज्याचे संस्कार असतील तसे त्या पद्धतीने कर्म करते. मग त्याने विहित कर्म जरी त्यागलं, विहित कर्माचा जरी त्याग केला किंवा विहित कर्म जरी सोडलं तरी सुद्धा त्याचा इंद्रियाचा स्वभाव नष्ट होऊ शकत नाही. पुन्हा माऊली सांगतात, सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासा रंध्र बुजाले परिमूळ न गे. आता फार सुंदर माऊलीने सांगितलं आहे की कर्माचा त्याग केला म्हणजे काही कानाचे ऐकणे बंद झाले का, डोळ्याचे रूप पाहण्याची दृष्टी गेली का, अथवा नाक पुड्या बुजून वास येईनासा झाले का, असे कधी होते का सांगा बरं. फार सुंदर या ठिकाणी माऊलीने ते ओवी लिहिली आहे की सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले. अरे समजा तुम्ही कर्माचा त्याग केला, विहित कर्माचा त्याग केला, निषिद्ध कर्माचा त्याग केला आणि कर्माचा त्याग केल्यामुळे तुम्ही आता स्वतःला निष्कर्म म्हणून घेत असाल. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही त्याग केल्यानंतर सुद्धा जे कान आहे त्या कानाने ऐकणं बंद केलं का, कान तर तुमचे श्रवण करतच आहे. मग त्या कानाने जर तुम्ही चांगलं श्रवण केलं, कीर्तनादी श्रवण केलं, तर तुम्ही श्रवण केलं, भजन श्रवण केलं तर त्या कानाच्याद्वारे तुम्हाला पुण्यलाभ होणारच आहे. ते कर्म आपोआप घडणारच आहे. जर त्याच कानाने तुम्ही कोणाची निंदा ऐकली, कोणाच्या विषयी चुकीचे शब्द ऐकले तर त्याच कानाने पापपुण्य घडणारच आहे. की नाही. मग जसं चांगलं श्रवण केल्यानंतर साहजिकच आहे त्याचं पुण्य तुम्हाला घडल आणि साहजिकच आहे वाईट श्रवण केल्यानंतर पाप घडणार आहे. म्हणजे एक प्रकारचं ते कर्म होणार आहे. चांगलं श्रवण केलं तर चांगलं कर्म घडणार आहे, वाईट श्रवण केलं तर वाईट कर्म घडणार आहे. म्हणून तुम्ही जरी निष्कर्म म्हटलं ते कान तुमचे इंद्रिय हे जे काही पंच इंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे हे जे काही तुम्ही काय निष्कर्म झाले म्हणून कानाने ऐकणं सोडून द्याल. नाही व मी निष्कर्म झाला तर कानाने ऐकणार नाही, तोंडाने नाकाने वास घेणार नाही, जिभेने रसनेंद्रिया काही खाणार नाही, असं होऊ शकत नाही. जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाचा तुम्ही काय करू शकत नाही, त्याग करू शकत नाही. कानाचं ऐकणं बंद होऊ शकत नाही. डोळ्याची रूप पाहण्याची दृष्टी गेली का, काय डोळ्याची रूप पाहण्याची दृष्टी गेली का, मग तुम्ही कर्माचा त्याग केला म्हणून काय डोळे पाहणं बंद केलं का, की डोळे तुम्ही कायमस्वरूपी लावून घेतले नाही. फार सुंदर या ठिकाणी माऊलीने सांगितलं आहे. मग डोळ्याने काही तुम्ही पाहणं बंद करू शकत नाही. अथवा नाकपुड्या बुजून वास येईन असं झाला का. अरे का तुम्ही आता हे तुमचे पंच ज्ञानेंद्रिय आहे ज्याच्याद्वारे तुम्ही हे सगळं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. मग तुम्ही घ्राण इंद्रिय जे आहे म्हणजे ज्याच्याद्वारे तुम्ही सुगंध दुर्गंध घेतात, मग तुम्ही काय ते नाकपुड्या बंद करून टाकल्या का, की जेणेकरून आपल्या वासच आपल्या आत जायचा व सुगंध आणि दुर्गंध जाऊ नये म्हणून. असं होऊ शकत नाही. कारण आपली इच्छा असो नसो ते सुगंध आणि दुर्गंध घेणं हे जे नेत्री नासाग्र आहे ते करतच राहणार आहे. घ्राण इंद्रिय जे आहे ते हे सगळं करतच राहणार आहे. म्हणून जरी समजा तुम्ही कर्माचा त्याग केला तरी काय कानानं ऐकणं बंद केलं का, नेत्रानं पाहणं बंद केलं का नासा जे काही घ्राण इंद्रिय आहे त्या घ्राण इंद्रियाने जे काही
सुगंध दुर्गंध घेणं बंद केलं का? पुन्हा माऊली सांगतात, ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती की शुद्धा तृषादी अर्थी कुंटलिया. पुन्हा माऊली सांगतात की ज्याप्रमाणे प्राण अपान या दोन्ही वायूच्या क्रिया थांबल्या आहेत का, किंवा बुद्धीची कल्पना विलास थांबला आहे का, किंवा भूक तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत का? अरे जरी समजा तुम्ही कर्माचा त्याग केला तरी प्राणापान आहे का नाही, हे आपण घेणं बंद केलं आहे का? दुसरी गोष्ट अशी की जे काही मन सुद्धा एक इंद्रियच आहे, तर मनामध्ये तुम्ही विचार करण्याचा बंद केला आहे का? बुद्धी इंद्रियच आहे, तर मन बुद्धीमध्ये तुम्ही इंद्रियाचा काही विचार करणं बंद केला आहे का? अरे तुम्ही विचार जरी करत राहिले, एखाद्याच्या विषयी चांगला विचार करत राहिले तर ते चांगलं कर्म तुमच्या जीवनामध्ये घडत राहील. एखाद्याच्या विषयी वाईट जरी विचार तुम्ही करत राहिले तरीही तुमच्या जीवनामध्ये ते वाईट कर्म तयार होतं. म्हणजे कर्म काय नसतं, कोणाला मारलं, कोणाला बोललं असंही कर्म होत नाही, तर कर्म हे मानसिक सुद्धा होत असतं. आणि म्हणून बघा, जर समजा काही महात्मे लोक असतात, ते महात्मा लोक मानसिक जप करतात. काही लोक तोंडाने जप करत नाही, मनाने जप करतात. मनाने जरी जप केला तर त्याचं पुण्य घडतं की नाही घडतं. अरे काही जे महात्मा आहे ते मानसिक जप करतात, मग त्यांनी पुण्य घडतं. पण जसं आपण मानसिक एखाद्याचं हित पाहत असो, एखाद्याचं चांगलं चिंतत असेल, एखाद्याच्या विषयी चांगलं बोलत असेल, तरीही सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचं पुण्य लाभ होतो. पण समजा त्याच मनाने तुम्ही एखाद्याचं वाईट चिंतत असेल, एखाद्याचं वाईट व्हावं ही मनातून अपेक्षा करत असाल, तर तरीही सुद्धा त्या व्यक्तीचं वाईट होण्याची जी काही मनामध्ये जी काही इच्छा निर्माण झाली, याचा अर्थ हाच आहे की तुमच्या जीवनामध्ये तेही एक कर्म, वाईट कर्म घडत असतं. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी बंद नाही करू शकत. माऊली सांगतात की हे स्वप्नावबोध ठेले, चरण चालो विसरले, हे असो काय निमाली जन्ममृत्यू. पुन्हा माऊली सांगतात की बघा, स्वप्न व जागृत अवस्था या बंद पडल्या आहेत का, अथवा पाय चालणे विसरले आहेत का, हे सर्व असू दे. जन्म मरण बंद पडले आहेत का, आहे का नाही? जन्म मरण तरी संपले आहे का? स्वप्न जागृत अवस्था ह्या ज्या अवस्था आहे ह्या बंद पडल्या का? अरे तुम्हाला झोपता, तुम्ही झोपून स्वप्न पडतं, हे चालू आहे का बंद आहे? हेही चालू आहे. त्याच्यानंतर तुमची जी पाय आहे ते पाय एका ठिकाणी स्थिर झाले म्हणजे चालणं बंद केलं त्या पायाने नाही. दुसरी गोष्ट, हे सर्व असू दे, पण जन्म मरण बंद पडला आहे का, की आता तुम्हाला पुन्हा जन्माला यायचंच काम नाही, पुन्हा मरायचंच काम नाही, असं झालं आहे का? नाही. तर या सगळ्या गोष्टी घडतच राहतात, या सगळ्या गोष्टी होतच राहतात. मग या सगळ्या गोष्टी जर होत असतील, या सगळ्या गोष्टी जर घडत असतील, तर मग तुम्ही काय कर्म सोडलं? तुम्ही कर्म काहीही सोडलं नाही. जो अर्जुन या ठिकाणून भगवंताला अशा पद्धतीने बोलून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, ते भगवंताला मान्य नाही. भगवंत फार सुंदर पद्धतीने अर्जुनाला सांगण्याचं काम करत आहे. पुन्हा माऊली म्हणतात की कर्मपराधीनपणे, त्याच्या अगोदर एक ओवी आहे, हे न ठकेची जरी काही तरी सांडले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. की बघा, की ज्याप्रमाणे हे जर काहीच बंद पडलं नाही तर मग कर्मत्याग कसला? काय, जर काहीच बंद पडलं नाही तर मग कर्मत्याग कसला? म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही. हो, जर तुमचं चालणं बंद पडलं नाही, तुमचं श्वास घेणं बंद पडलं नाही, तुमचं घ्राण इंद्रियाने सुगंध दुर्गंध घेणं बंद झालं नाही, तुमचं नेत्र इंद्रियाने पाहणं बंद झालं नाही, तुमचं कर्ण इंद्रियाने ऐकणं बंद झालं नाही, तुमचं त्वग इंद्रियाने स्पर्श करणं बंद झालं नाही, एवढंच नाही, तुमचा जन्म मृत्यू सुद्धा थांबलेला नाही, तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की आम्ही निष्कर्म आहे, किंवा आम्ही कर्म करत नाही, किंवा आमच्या जीवनामध्ये कर्म घडत नाही, असं कशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता? अरे जोपर्यंत मनुष्य हा प्रकृतीच्या अधीन आहे, जोपर्यंत पुरुष हा प्रकृतीच्या अधीन आहे, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कर्म घडत राहतं. तोपर्यंत आता कर्म तोपर्यंत घडतच राहणार आहे जोपर्यंत प्रकृतीच्या अधीन आहे. वास्तविक पाहिलं
तर या ठिकाणी हे सगळं प्रकृती करत राहते. फक्त भानगड अशी आहे की प्रकृती करते, परंतु प्रकृती करून सुद्धा आपण त्याचा जो आरोप आहे तो आरोप आपल्यावर करतो. नाहीतर गीतेमध्येच पुढे सांगितलं आहे, प्रकृती ही क्रियमानानी गुन्हे कर्मानी सर्वश अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणते, की हे सगळं प्रकृती करणारे आहे, पण अहंकाराने कर्तृत्वाचा जो काही आपल्यावर आरोप तो करतो आणि त्या आरोपामुळेच तो बंधनाला प्राप्त होत असतो. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत आपण कर्मत्याग करू शकत नाही, तोपर्यंत कर्माच्या बाहेर आपण येऊ शकत नाही. कर्म आहे, प्रकृती आहे, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काय आहे, कर्मामध्ये पराधीन आहे. पुन्हा माऊली सांगतात, कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे यारी कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे यरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. माऊली म्हणतात की मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे सत्व रज तम हे 3 प्रकारचे गुण त्यांच्याकडून कर्म घडवीतच असतात. परंतु माणूस मी हे कर्म करतो अथवा कर्माचा त्याग करतो असा व्यर्थ अभिमान अंतकरणात बाळगत असतात. अरे, हे कर्म प्रकृतीकडून घडत असतात. जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा कर्म तुमचं सुरू झालं, स्टार्ट झालं. जेव्हा तुम्ही मरसाल त्यावेळेस तुमचं कर्म स्टॉप होईल. पण त्या मधल्या काळामध्ये हे जे काही कर्म आहे हे कर्म प्रकृतीच्या द्वारे घडत असतात. पण आपण काय करतो, हे कर्म जरी प्रकृतीकडून घडत असेल, तुम्हाला सुख दुःखादी हे जे काही भोग प्राप्त होतात ते फक्त भोग आपण या कर्माचा आरोप आपण आपल्यावर केला आहे. आपण हे सुख दुःख हे मी भोगता आहे, मी भोगणार आहे, मी भोग्य आहे, अशा पद्धतीचं जे काही आपण आपल्यावर आरोप करून घेतो आणि अशा पद्धतीने मी करता आहे अशा पद्धतीने जो समजतो, त्याच्यामुळे काय होतं तर कर्म त्याच्या जीवनामध्ये घडत राहतं. वास्तविक पाहिलं तर हे सगळं कर्म प्रकृतीच्या द्वारे घडत राहतं. पुन्हा माऊली सांगतात, देखी रथी आरुढीजे मग तरी निश्चळ बैसीजे तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्रा. ज्याप्रमाणे एखादा माणूस रथावर आरूढ झाला आणि काही न करता स्तब्ध झाला तरी देखील तो रथाच्या अधीन असल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे तोच फिरला असे होते. अरे, एखादा मनुष्य रथावर आरूढ झाला आणि रथावर आरूढ झाल्यानंतर त्याने काही जरी केलं नाही, नुसता रथात बसून राहिला, त्याने काहीच केलं नाही, नुसता रथामध्ये बसून राहिला, तरीही सुद्धा जसा रथ फिरेल तसा समोरचा व्यक्ती म्हणेल तो व्यक्ती फिरत आहे. तो अरे अमुक जी रथामध्ये फिरत आहे, अमुक जी रथ घेऊन फिरत आहे. अरे जरी तो बसलेला आहे तरीही सुद्धा तो फिरणार आहे, तो फिरत आहे, अशा पद्धतीनेच लोक समजतील. तसं तुम्ही जन्माला आले म्हणजे तुमचं कर्म स्टार्ट, तुम्ही मेले तो तेव्हा कर्म तुमचं स्टॉप असं आहे. म्हणून रथामध्ये तुम्ही जसे बसल्यानंतर आपोआप रथ फिरायला सुरुवात झाला तरी लोक तुम्हाला म्हणणार की रथातील व्यक्ती फिरत आहे. तुम्ही काहीच करू नका, रथ हाणू नका, काही नका, ते स्तब्ध बसून राहा, तरीही सुद्धा तुमच्यावर तो आरोप होणारच आहे. तसं तुम्ही जन्मल्यानंतर काही नाही केलं तरी तुमच्याकडून कर्म घडत राहणार आहे. पुन्हा माऊली सांगतात की का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे. अरे, आता उदाहरण देऊन पुन्हा सांगितलं, एखादं वाळलेले झाडाचे पान काही न करता पडलेले असते, परंतु जोरात वारा सुटला की ते वाऱ्यामुळे आकाशात इकडे तिकडे फिरतच राहते. अरे, एखादं वाळलेले झाडाचे पान काही न करता पडलेलं असतं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहता की झाडाची पालं जी आहे खाली पडलेली असतात, ते काहीच करत नाही, एकदम वावटळ येते, वारा येतो आणि ते वारा काय करते, ते सगळे पानं उचलून वर घेऊन जाते. काय करते, वर आकाशात घेऊन जाते आणि इकडे तिकडे फिरवते. वास्तविक ती पानं काही करतात का, ते काही करत नाही. आता माऊलीने हे उदाहरण दिलं, त्याचा सिद्धांत काय आहे तो ते पुढे सांगतात. तैसे प्रकृती आधारे कर्म इंद्रिय विकारे निष्कर्मही व्यापारी निरंतर. त्याप्रमाणे काय
प्रकृतीच्या आधाराने कर्म इंद्रियाच्या विकाराने निष्काम माणूसही नेहमी कर्म करीत असतो. त्याप्रमाणे तो प्रकृतीचा अधीन आहे. तो निष्काम जरी असेल तरीही तो कर्म करत राहतो. काय? तो निष्काम जरी असेल तरी तो कर्म करत राहतो. अरे, कारण तो प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे काय? प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तो निष्काम जरी असेल तरीही तो कर्म करत राहतो. आणि माणूस नेहमी कर्म करत राहतो. जोपर्यंत प्रकृतीचा आणि त्याचा संबंध आहे तोपर्यंत कर्म त्याचे जीवनामध्ये घडणारच आहे. पुन्हा माऊली सांगतात, म्हणूनही संगू जो प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा ऐस्याही करू म्हणते तयाचा आग्रहची उरे. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. हे असे असूनही जो कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांचा तो केवळ बोलण्याचा आग्रहच असतो. बघा, जोपर्यंत आपला आणि प्रकृतीचा संबंध आहे, अरे तुम्ही आम्ही सगळे प्रकृतीच्या अधीन आहोत. काय? आणि प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे आपल्याला सगळं प्रकृतीच्या अनुसार करावं लागतं. प्रकृती जसे म्हणेल तसं आपल्याला वागावं लागतं. म्हणून ज्या पद्धतीने प्रकृतीचा आपल्या जीवनात संबंध आला आहे आणि जोपर्यंत संबंध राहणार आहे तोपर्यंत कर्म घडणारच आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, तुम्ही काही म्हणलं तरी तुमच्या जीवनामध्ये प्रकृतीचा संबंध आल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कर्म घडणारच आहे किंवा त्या कर्माचा त्याग घडणे कदापि शक्य नाही. म्हणजे असं असूनही कर्माचा त्याग करू शकतात. किंवा असे लोक असतात की आम्ही काहीच कर्म करत नाही, की आम्ही काहीच करत नाही असे म्हणणारे जरी असले किंवा आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीच कोणाचं वाईट चिंतित नाही, काहीच करत नाही, काहीच कर्म करत नाही, आता आम्हाला काय दोष लागणार आहे, काय पाप पुण्य लागणार आहे, पण असं म्हणणारा जरी कोणी असेल तरीही त्याचा तो बोलण्याचा आग्रहच उरतो. वास्तविक पाहिलं तर प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कर्म करावे लागतात. प्रत्येक व्यक्ती हा कर्माच्या अधीन आहे. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी जी काही निष्कर्म होण्याची किंवा कर्म न करण्याची बुद्धी उपजली आहे की त्याला असं वाटतंय की मी काय करावं, तर सांख्य योग ऐकून मी आत्मज्ञानी व्हावं आणि मग हे युद्धासारखं घनघोर कर्म देवा तुम्हाला कशाला या भानगडीत पाडतो, कशाला मला कर्म करायला होतो, त्याच्यापेक्षा मी काय करतो तर या सगळ्याचा त्याग करून काय करतो, गिरीकंदर सेवन करतो, हिमालयात जातो. त्यानंतर आणखीन पद्धतीने अर्जुन बोलला की ज्या पद्धतीने भिक्षाटन करतो, हे करतो. पण भगवंताने त्याला सांगितलं, बाबा या जगात ज्याचा प्रकृतीचा संबंध आला तो जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कर्म होतातच. आणि एखाद्याने जरी समजा त्या म्हटलं की मी कर्म करणार नाही तरीही त्याच्या जीवनात ते शक्य नाही. कर्म करणार नाही असं म्हणलं तरीही सुद्धा त्याच्या जीवनामध्ये कर्म घडतच असतं. आणि अशा पद्धतीने फार सुंदर चिंतन या श्लोकावर माऊलीने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आजची जी काही झालेली चिंतन रूपी सेवा आहे ती विश्व माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.